ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायतचा प्रमुख माणूस सरपंच. आता पहा, काही डंगर मरायला आले पण त्याला खुर्ची सुटणं. विदेशात तरुण लोक सरकार चालवतात, म्हाताऱ्या लोकांना पेन्शन देतात. इथं म्हातारे लोक सरकार चालवतात, तरुणांना टेन्शन देतात. पण तरुणाचं बी काम हे आहे ना, ह्या 1.5 क्विंटलचं मटेरियल त्या गालात, त्याच्यानंतर पंगाट 290 येऊन हाणणारा आहे ना, निराधार बायाच्या इथं घुसणारा, आगाव कुटाने करणारा, लफडे करणारा, गावातल्या एका पोरीच्या मागं फिरायचं तुला सोडलं नाही तर तुला नेता म्हणणं उचित ठरणार नाही. मेन गोष्ट काय बाबा, तू युवा नेता, तुला गावाकडे म्हणले तर केवळ पेपर कॉटनचे कपडे घालणं आहे ना, प्रेसवाल्याचे पैसे न देणं आणि 500 रुपयाची न खर्चलेली 5 वर्षापासून नोट वरच्या खिशात ठेवल्यानं तू नेता होऊ शकत नाही. तू या मनात व्हिजन असलं पाहिजे. गावात बदल करायचा आहे, परिवर्तन करायचे, गाव व्यसनापासून दूर न्यायचे, गावातली शाळा सुधारायची, गोरगरिबाचे लेकरं शिकले पाहिजे, गाव एकजुटीनं राहिलं पाहिजे, गावामध्ये जाती धर्माला थारा नसला पाहिजे, कुठल्याही गावाच्या विकासासाठी सर्व लोक एकत्र आले पाहिजे. ही महत्त्वाकांक्षा तू या मनात असेल तर नक्की तू नेता व्हायला पाहिजे. आणि तरुण लोकांनी पण त्यांना काय करावं, सहकार्य करायला पाहिजे. कारण कुठल्या तरी तालुक्यामध्ये 2-3 नेते असतात, त्या नेत्याचे ठरलेले 4-5 गावामध्ये दलिंदर असतात आणि त्यांच्याकडे पैसा असल्यामुळं अख्खा गाव अर्धा तो ओढतो, अर्धा तो ओढतो. याचं झाल्यावर त्याचं आणि त्याचं झाल्यावर याचं मिळून बड्यापैकी गाव खातात. बाकी गावातल्या तरुणांना, एखाद्या एज्युकेटेडला वाटलं बाबा काही परिवर्तन करायचं तर त्याला लोक संधी देत नाहीत. तर बदलणं काळाची गरज आहे. गरिबाच्या लेकरालाही राजकारणात येऊ देता आलं पाहिजे, त्यालाही ती संधी दिली पाहिजे. शिकलेले लोक आले पाहिजे. कारण त्या ग्रामपंचायतमध्ये फक्त आपल्याला गट्टूचं काम माहीत आहे, त्या ग्रामपंचायतमध्ये शाळेचं काम माहीत आहे, सांडपाण्याचं काम माहीत आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था माहीत आहे, थोडेफार आरोग्य. पण त्या एका ग्रामपंचायतीकडे लक्षात घ्या 79 प्रकारचे विषय असतात. मग वाचनालय आहे पण ते कोणाच्या घरात आहे, त्यानं किती पैसे खाल्ले आपल्याला धतुरा माहीत नाही. लय मोठे विषय आहेत. मग 79 विषयाचे पैसे कोण खाते पता लागत नाही. तर आज आपला महत्त्वाचा विषय, आता 4 महिन्यानं ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत. तरुण पोरांना संधी आहे, मात्र तुमच्याकडे व्हिजन असलं पाहिजे गावाचं परिवर्तन करण्यासाठी. नक्की तुम्ही राजकारणात उतरा, काही हरकत नाही आहे ना. केवळ नोकऱ्याच म्हणून नाही, ज्या क्षेत्रात तुम्हाला रुची आहे, ज्या क्षेत्रामध्ये तुमची आवड आहे, ज्या क्षेत्राला वाटतंय तुम्ही न्याय देऊ शकता, त्या क्षेत्राचं काम करायला शिका. ते क्षेत्र तुम्हाला भरपूर मोठं करेल. काम ऐसा करो की नाम हो जाए, नाही तो नाम ऐसा करो की नाम सुनते काम हो जाए. आज महत्त्वाचं पद पाहिलो आपण बघूया. त्या पदाचं नाव आहे सरपंच. आता सरपंच याला गावाचा मुखिया म्हणतात. मग हा सरपंच जर आपण पाहिला तर एक गोष्ट क्लिअर करा. आता या सरपंचाकडून काय काय शिकायचं आपल्याला. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम काय म्हणतंय, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958. याचं नवीन नाव आहे बाळा, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958. याच्या कलम 30 उपकलम 1 याच्यामध्ये असणारी उपकलम अ याच्यानुसार सरपंच पदाची तरतूद आहे. एखाद्या गावाला सरपंच असावा यासाठी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कलम 30 उपकलम 1 मध्ये उपकलम अ नुसार सरपंच पदाची तरतूद आहे. आता सरपंच व्हायचे तर प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का, आपल्या इथं 2019ला सरकार आलं महाविकास आघाडी. मग महाविकास आघाडीमध्ये कोण कोण आलं, तर महाविकास आघाडीमध्ये आले काँग्रेस, महाविकास आघाडीमध्ये आलं तात्कालिक राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीमध्ये आलं शिवसेना. शिवसेना फुटली. आता शिवसेना पक्ष कोणाचा, मग एकनाथ शिंदे, पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण. मग जे पक्षाचे मूळ होते उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्यांचा उभाठा नावाचा गट, त्याचं चिन्ह मशाल. मग आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्थापना 1999, संस्थापक शरद पवार, पण सध्या पक्ष कोणाकडं, अजितदादा पवार, पक्षाचं चिन्ह घड्याळ. मग यायचा उरलेला जो गट आहे शरदचंद्र पवार आहे ना, त्या पक्षाचं चिन्ह काय, मग तुतारी वाजवणारा माणूस. आणि काँग्रेस 1885ला स्थापना, सध्याचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पक्षाचं चिन्ह उजव्या हाताचा पंजा. ओके, पुढं हे 2 पार्टी फुटल्या आणि फुटल्याच्या नंतर आपण पाहिलं की कोरोना कालखंड संपला आणि 2022ला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं सरकार गेलं आणि मग एकनाथ शिंदे साहेब कळलं का, हे महाराष्ट्राचे CM बनले. उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे CM पदावरून गेल्यावर एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले.
तर यांच्या कालावधीत याने काय केलं बाबा, तर 2020ला थेट जनतेतून सरपंच निवडण्याची पद्धत बंद केली. कळलं. आता ही 2017ला आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते तेव्हा, देवेंद्र फडणवीस यांनी ही अट मांडली होती. मग मधात सरकार आलं महाविकास आघाडीचं, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं. त्यांचं म्हणणं आलं त्याने की बाबा सरपंचाची निवड जनतेतून करण्याऐवजी ती सदस्यातून करावी. पुन्हा 2022ला यांचं सरकार गेलं, एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार आलं आणि मग यांनी 14 जुलै 2022ला विधिमंडळाचा निर्णय दिला की आता सरपंचाची निवड काय असेल तर थेट जनतेतून असेल. कशी असेल, थेट जनतेतून. म्हणजे आता सरपंचानं आपलं पॅनल उभं करो न करो, गावातले लोक त्याला मानत असतील तर त्यानं काय करायचं, डायरेक्ट उभं राहायचं. म्हणजे आता ग्रामपंचायत लोकांना ग्रामपंचायतीमध्ये 2 मतदान करायचे, एक मतदान सदस्याला करायचे आणि एक मतदान त्याला सरपंचाला करायचे. उपसरपंच मात्र जनतेतून निवडल्या जाईल, ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या. आता पहा 22 ऑगस्ट 2022ला विधिमंडळानं ठराव मंजूर केला. कशाचा, सरपंचाचा. तरुण पोरांना संधी आहे, मात्र तुझ्याकडे व्हिजन असावा. महत्वपूर्ण गोष्ट लक्षात घ्या बाळांनो. आता तुला सरपंच व्हायचे तर सरपंच होण्यासाठी पहिल्यांदा काय करावं लागते तर तुझ्याकडे पात्रता असली पाहिजे. आता पात्रता काय, तुला ज्या गावात सरपंच व्हायचे त्या गावाची जी मतदार यादी आहे त्या मतदार यादीमध्ये तो नाव पाहिजे. पहा, गावाच्या मतदार यादीमध्ये तो नाव पाहिजे. तुला मतदान करण्यासाठी वय 18 वर्ष आहे, पण निवडणूक लढवण्यासाठी वय 21 लागते. कळलं. मग ज्या गावाची मतदार यादी आहे त्या मतदार यादीमध्ये तो नाव पाहिजे. त्याच्यानंतर पहा, ग्रामपंचायत सदस्याने जर जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष आहे ना हे पद धारण केलं असेल किंवा विषय समितीचं सभापती पद म्हणजे पंचायत समितीचा सदस्य झाला असेल तर त्यांना सरपंच पदाचा राजीनामा द्यावा आणि ते पद कंटिन्यू करावं. आता याच्यामध्ये काही महत्त्वाच्या पात्रता कोणत्या, 12 सप्टेंबर 2001 पासून त्याला 2 पेक्षा अधिक अपत्य नसावेत. पहा इथं शब्द अपत्य असा दिला. पहा 12 सप्टेंबर 2001 पासून त्याला 2 पेक्षा अधिक अपत्य नसावे किंवा 2 पेक्षा अधिक अपत्याचा तो पालक नसावा. पालक म्हणजे जन्मदाता वडीलच नाही. तू जर 3 लेकरं दत्तक घेतले तरीही तुला निवडणूक लढवता येणार नाही. कळलं का, कारण तू पालकत्व करायला. मग काही जण म्हणतील की सर मी एकटा आहे आणि माझ्यात किडा आहे, मग ही पहिली एक बायको होती आता मी दुसरी केली, हिला 2 लेकरं आहेत आणि हिला 1 आहे, तर मग मला निवडणूक लढवता येईल का. तर टोनग्या, तुला लढविता येणार नाही आणि या 2 भावाण्यांना पण लढविता येणार नाही. हे 2 लेकरं मोठे झाले आणि हे मोठे झाले यायला ती निवडणूक लढवता येईल, तुमच्या तिघांना नाही. महत्त्वपूर्ण गोष्ट. 2015 पासून भाऊच्या घरी शौचालय असावं, संडास बाथरूम, आणि ते वापरतोय याचं त्याच्याकडे प्रमाणपत्र असावं. नाही तर भाऊ म्हणला मला सकाळी मोकळ्या जागेतच बरं वाटतंय, भाऊ बढियापैकी मोठा तांब्या घेऊन लोकांच्या शेतात चाललाय, तर मग भाऊ सरपंच होण्याचे विजन कोणते तुझ्याकडं नाही. तू हा गाव हागणदारी मुक्त करावं का तू आज पहिले त्याची सुरुवात करावी हे तुला कळणं काळाची गरज आहे. त्यानंतर पहा, भाऊ लाभाचे पद स्वीकारणारा नसावा. लाभाचे पद म्हणजे आपल्या भाषेत तो सरकारचा जवाई नसावा, सरकारचा नोकरदार वर्ग नसावा, लाभाचे पद स्वीकारणारा नसावा. आता याच्यानंतर आणखी पात्रता काय बाबा, पहा 2008 पासून तो ज्या जातीच्या प्रवर्गातून, आता आपण काय म्हणतो की बाबा निवडणूक लढवायची तर जागा कोणाला सुटली, तर तो त्या जातीच्या प्रवर्गातून निवडणूक लढवणार आहे त्याच्याकडे त्याच्या जातीचं वैधता प्रमाणपत्र, आपल्या भाषेत कास्ट व्हॅलिडिटी, पण गव्हर्नमेंट याला सध्या 1 वर्षाचा कालावधी देते. काल का 1 वर्षाच्या आत यानं मात्र संबंधित विभागीय आयुक्ताला आपलं जात वैधता प्रमाणपत्र सादर करणं गरजेचं आहे. तो ज्या प्रवर्गातून निवडून आला त्यानं ते जात वैधता प्रमाणपत्र सादर केलं नाही तर राज्य शासन त्याला अपात्र म्हणून घोषित करते.
ही बी गोष्ट लक्षात घ्या. आता मेन गोष्ट याच्यामध्ये काय बाबा की पा लाभाचे पद नाही, तो ग्रामपंचायतीचा थकबाकीदार नसावा. म्हणजे याच्याकडे हे जे भाऊ उभा राहिला ना, तर या भाऊकडे काय नसावं, नळपट्टी बाकी नसावी, भाऊकडं घड बारं बाकी नसावं, भाऊनच MSEBीचा आकडा वापरून लाईट चोरू नाही, तर भाऊनं MSEBीचं बिल भरावं. ह्या प्रत्येक गोष्टी तो थकबाकीदार नसावा. काय नसावा, थकबाकीदार नसावा. त्यानंतर दारूबंदी अधिनियम 1949 या अंतर्गत तो आरोपी म्हणून सिद्ध झालेला नसावा. पंगाट दारू पेली निवडणुकीच्या कालावधीत किंवा दारू वाटली, यानं पेली, लोकांना शिवा दिल्या, अख्खा गाव बोकांडीवर बसून गेला, हे मोकार कुटाने याच्याकडून होऊ नये. अस्पृश्यता अधिनियम 1955 या अंतर्गत है ना, आपला प्रचार आणि प्रसार करत असताना यानं बिनाकामी कुठल्या धर्माला, कुठल्या जातीच्या लोकांना जातीवाचक शिवीगाळ करून त्याच्यावर आरोपपात्र सिद्ध होईल असा गुन्हा झालेला नसावा. आता पहा, या कारागृहामध्ये गेला, कारागृहामध्ये जो कायदा आहे या कायद्यानं याला जर शिक्षा ठोठवली असेल आणि जर पहा याला 6 महिन्याचा कालावधी होऊन गेला नसेल किंवा न्यायालयानं याला 5 वर्षापेक्षा अधिक काळ निवडणूक लढवण्यास काय केला जातो, बंदी केला जाते. पण हे कमी जास्त करण्याचा अधिकार सध्या राज्य शासनाला आहे. कोणाला, राज्य शासनाला आहे. त्याच्यानंतर भाऊ दिवाळखोर नसावा. भाऊला कल्याण, चौफेर, मुंबई, आकडा क्रमांक 7 मटका खेळायचा नाद नसावा. भाऊला लॉटरीचं तिकीट काढण्याचा नाद नसावा. नाहीतर मग ग्रामपंचायतील निधी आला, भाऊनं लावला आकडा क्रमांक 7, गेला निधी, गाव उपाशी आहे का नाही, गाव बोंबलत उपाशी राहील का नाही. मग ही गोष्ट कळणं गरजेचं आहे की भाऊला असा मोकार नाद नसावा. भाऊलं पत्याचा, भाऊलं मटक्याचा, भाऊलं टंगचा नाद नसावा. पा त्याच्यानंतर भाऊ मानसिक रोगी नसावा. मानसिक रोगी म्हणजे काय, पाहायला एकाकड आणि मनात विचार वेगळाच आहे. ग्रामपंचायतची मीटिंग चालू आहे, एक सुंदर महिला निवडून आली, तिच्याकडेच पाहायला आहे, अख्खं गाव त्याच्याकडे पाहिलं, पण याची काही नजर हटणं. तर भाऊन तसे कुठाने करू नये. हां, मानसिक रोगी नसावा. कळलं, म्हणजे भाऊचे आठाणे हरवलेले नसावे. महत्वाची अट आहे, भाऊचे आठाणे हरवलेले नसावेत. एवढ्या अटी भाऊच्या आहेत. मग एवढ्या अटी भाऊच्या असल्याच्या नंतर मग काय होईल बाबा, तर भाऊची शैक्षणिक पात्रता 1 जानेवारी 1995 पासून भाऊ फक्त 7वी पास तरी पाहिजे. भाऊला वाचता नाही आले तरी चालते, ग्रामसेवक त्याला समजून सांगेल, नाही तर ग्रामसेवक पैसे हाणील आणि सरपंच बोंबलत बसल, काहीतरी वेगळं होईल. हा, ही गोष्ट लक्षात घ्यावी. कळलं. हा, आता मेन गोष्ट काय बाबा, 6वी परीक्षा दिली म्हणजे तो 6वी परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. किती परीक्षा, 6वी परीक्षा म्हणजे 7वीला असावा. 7वीला असावा म्हणजे निवडणूक लढवणार नाही तो, 6वी पास पाहिजे. हा, काय पाहिजे, 6वी पास पाहिजे. मग एवढ्या पात्रता झाल्याच्या नंतर हा काय करणार, मग पाहणार आरक्षण सुटलंय का. आरक्षण डिक्लेअर कोण करणार, आरक्षण डिक्लेअर करणार राज्य शासन. काय डिक्लेअर करणार, राज्य शासन. मग याच्यामध्ये आरक्षण SC ST कलेक्टर जाहीर करेल, त्याच्यानंतर OBC 27% असेल आणि खुला प्रवर्ग हे आरक्षण डिक्लेअर करेल राज्य शासन. मग याला कळलं बाबा आता राज्य शासनानं आरक्षण डिक्लेअर केलंय, मी त्याच्यात बसतो. मग हा उभा राहणार. हा उभा राहिल्यावर काय ठरणार पहा बरं, की याला उभं राहायचंय. तर मग मेन गोष्ट काय, याला जर उभं राहायचं असेल तर पहिल्यांदा याची ठरल्या जाते अनामत रक्कम. मग आता अनामत रक्कम म्हणजे काय, फॉर्म भरणे. मग फॉर्म भरण्या अगोदर हा पहिल्यांदा काय करतो, आता याला वार्ड नाही, ग्रामपंचायत सदस्याला वार्ड असतो, ग्रामपंचायत सदस्याला प्रभाग असतो. याची घोषणा तहसीलदार करतात, तर याच्या निर्मितीबद्दल कलेक्टर निर्णय घेतो. कळलं. हा, याला पण आता अनामत रक्कम ऐवजी पहिल्यांदा याचे मतदार कोण, तर याचे मतदार कोण, जे गाव आहे त्या गावात 18 वर्षे ज्यांचं वय झालंय, 18 वर्षापेक्षा वरील जे प्रौढ नागरिक आहेत आणि ज्याचं मतदार यादीत नाव आहे हे याचे मतदार. मग अनामत रक्कम
अनामत रक्कम लई मोठी नाही. तो SC STचा असेल तर त्याला अनामत रक्कम आहे 100 रुपये आणि तो ओपन प्रवर्गाचा असेल तर अनामत रक्कम आहे 500. सध्या ही वाढलेली आहे पण अधोरेखित आकडा आला नाही. सध्या ही अनामत रक्कम काय झालेली आहे, वाढलेली आहे. मग आता अनामत रक्कम समजा हा पडला त्याची अनामत रक्कम याला परत भेटत असते. कशी भेटती पहा पहा लक्षात घ्या. त्याने त्याच्या गावात जे एकूण मतदार आहे त्या मतदाराच्या जर 1/6 पेक्षा जर याला मतदान कमी पडलं, काय पडलं, कमी पडलं, तर याला अनामत रक्कम परत भेटत नसते. अनामत रक्कम काय भेटतच नाही, परत भेटत नसते. पण जर याला 1/6 पेक्षा अधिक मतदान पडलं तर याची अनामत रक्कम परत मिळते. 16.66% मतं घेणं त्याला गरजेचं आहे. मग आता पहा, अनामत रक्कम परत मिळण्याच्या अटी: उमेदवाराने 1/6 पेक्षा जास्त मतं घेणं गरजेचं, उमेदवाराची अर्ज रद्द झाल्यास किंवा उमेदवाराने अर्ज मागे घेतल्यास. काही जण बिनाकामी किरिमी म्हणून मला किती लोक मानतात, उगत फेसबुकवर डायलॉगबाजी करून अर्ज टाकतात आणि कोणाचा कॉल आल्यावर इकडसून मागं घेतात. पहिलेच ठरवायचं काहीतरी करायचं तर भरायचा, नाहीतर नादी लागायचं नाही. आपल्या 4 म्हशी घ्यायच्या, हालियाओ म्हणायचं आणि निघायचं आपलं वावरात. आगाऊ कुठाने करायची, वळमणी ना चल द्यायचा. हां, उमेदवार मतदानाच्या आधी उमेदवाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबांना अनामत रक्कम भेटते. कुटुंब जाईल का 100 500 रुपये घ्यायला, हे लक्षात घ्यावा. एखाद्यानं अर्ज भरायच्या अगोदरच मेलं म्हणले, लयच कदर आला होता, गावातले लोक म्हणले आता हे उभं राहिलं, गावातले 5-6 मतदान याला पडतील, गाव अख्खं वाऱ्यावर जाईल, म्हणून समजा हे मेलं तर त्याच्या कुटुंबाला काय होणार, ती अनामत रक्कम परत भेटणार. आता पहा हा सरपंच व्हायला ना जनतेतून आहे पुन्हा, मग जनतेच्या काम करावं लागलं का नाही. मग याला काम करतो म्हणून गव्हर्नमेंट याला पगार द्यायला. जर गावाची लोकसंख्या 2000 असेल तर त्या गावाच्या सरपंचाला आधी मानधन होतं 3000, आता दिले 6000. मग तुझ्या डोक्यात प्रश्न पडायला पाहिजे, सरपंचाला फक्त 6000 रुपये महिना असतो का? मग ते बुलेरो गाडी घेऊन, स्कॉर्पिओ गाडी घेऊन, मागं एवढं मोठं नाव टाकून आहे ना, तालुक्याच्या ठिकाणी दररोज 10-12 टग्यांना दारू कसं काय पाजते? प्रश्न पडायला पाहिजे का नाही तुला? निवडणुकीच्या टायमाला आहे ना, बडियापैकी एकाकडं बोकडे कापायचं काम, एकाकडं दारू द्यायचं काम, अख्खे राजनं भरलेले, अख्खं गाव पिलेलं, सकाळी कोणाचं चिन्ह दिसणं, असे कुठाने असतात का नाही. हा, ग्रामपंचायतीला पुन्हा एक गोष्ट, चिन्ह नसते. अधिकृत पक्षाचं चिन्ह नसते, पॅनल असते. म्हणून कधी ऐकलं का ग्रामपंचायतला धनुष्यबाण, कमळ, पंजा नाही. चिन्ह कोण असतात? मगा. चिन्ह कोणते असतात? दबई, छत्री, कब्बसी, आहे का नाही, उभा माणूस, आडवा माणूस, चिन्ह पान असतात का नाही चिन्ह, तर ते आपल्याला कळावा. आता बघण्या म्हणजे 2000 जर ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायतची 2000 लोकांची गाव असेल तर त्या गावाच्या सरपंचाला पहिले 3 मिळायचं, आता 6000. गावाची लोकसंख्या 2000 ते 8000च्या दरम्यान असेल तर त्या गावाच्या सरपंचाला मानधन होतं 4000, आता किती आहे? 8000. मी काय म्हणलो तुम्हाला, एवढ्या मानधनावर त्याला काम पुरवतंय का? नाही, लय पैसे खाऊ शकते ते. गाव जर येडं असेल ना, इसेच खलास. हा, पण समजा ते जर कोणालाच ना हरकत प्रमाणपत्र देत नसेल, कोणाचेच कामं करू द्यायची त्याची इच्छा नसेल, त्याला वाटत असेल मोहत नाव लागाव, तर अख्खं गाव ते मातीत घालते. कारण बाकीचे लोक का मानतात, आणि जर हे काय देत नसेल, ना हरकती देत नसेल, तर मग ते काम होईल का? नाही. मग अशामुळेही गावाचं नुकसान होतं, हे पण लक्षात घ्या. आता जर 8000पेक्षा जास्त गावाची लोकसंख्या असेल तर त्या सरपंचाला मानधन होतं 5000, आता त्याला 10000. गावाची लोकसंख्या पहा 1000च्या दरम्यान असेल, उपसरपंच हे डावातच नाही, याला सरपंच कळू देतच नाही, कळलं का? हां, म्हणून हे त्याच्यात हवेत असते, फक्त मी उपसरपंच आहे. सदस्य वावरात असते, काय करायला, पळाटे यायचायलं पाहिलं असेल ग्रामपंचायत, काय उगा सांगता तुम्ही ग्रामपंचायत सदस्य, वळमणीनं शेळ्या वळायलं, चिचा पाडायलं, कधी कधी रोजान जायला, त्याचं पॅनल यावं म्हणून याला उभं केलेलं असते. ते बी जात पाहून आहे ना, पॉईंट पाहून, हां, आखा बुगा त्याचा, त्यानं मिरवायचंच नाही, मी सदस्य आहे, तुला फक्त 200 रुपये मानधन आहे सदस्याला. हां, फक्त तो टाईट कपडे घालायचे, सभा बिभा असल्यावर
है ना, अशी आडी टाकायची, काय चाललं तुला कळत नाही, ग्रामसेवक काय बोलला तुला कळत नाही, पारावरले लोक काय म्हणले तुला काही कळत नाही, तू या फक्त मनातले म्हणत असते बापरे मी सदस्य आहे, काही कळतं तुला, त्या सभेला बोलिल्यावर असं फक्त तुला वर्षातून 12 वेळा बोलितात. हा चल दे आता इकडे बाय. अनामत रक्कम झाली. मग सरपंच या नात्यानं तुला काही काम करावं लागेल का नाही? मग तुला काम काय करावं लागतंय? ग्रामपंचायतीच्या सभा बोलवायच्या, तिचा अध्यक्षत्व व्हायचं आहे ना, गावात चांगले निर्णायक बाजू घ्यायच्या, याचे त्याचे भांडणं लावायचे नाही, गावात तू हाच कुटाने करायचे नाही. हा पहा, त्याच्यानंतर काय, ग्रामपंचायतीच्या सभेमध्ये संमत झालेल्या ठरावाची अंमलबजावणी करणे. गावातले लय लोक मिळून एखाद्या गोष्टीबद्दल बोललेत, समजा भांड्याची हाराशी झाली तर त्याचा पैसा बरोबर यायला का, तो पैसा कुठं गावाच्या स्थानिक ठिकाणी कामाला यायलाय का, हे तो काम आहे. ग्रामपंचायतीकडे सोपवलेल्या आणि ग्रामपंचायतीच्या अधिकाराखाली सर्व कामावर त्यानं देखरेख ठेवणे. ग्रामसेवक बरोबर काम करायला का, ग्रामसेवकाचं काम बरोबर आहे का. त्याच्यानंतर ग्रामपंचायतीमध्ये वर्ग 3चे कर्मचारी आहेत है ना, वर्ग 4चे कर्मचारी आहेत, यांचं काम बरोबर आहे का. त्याच्यानंतर ग्रामसभा बोलवतील, त्याचं अध्यक्षस्थान ते बसवतील. त्यानंतर ग्रामपंचायती या दैनंदिन प्रशासकीय कामकाजावर सरपंच नियंत्रण ठेवील है ना. तात्पर्य सरपंचच 90 प्लेयर नसावा, नाही तर सरपंच उपसरपंच पारावर एकमेकाला हाणायला लागले वांदे होतील का नाही. सरपंचाचं काम काय, दिवाबत्तीची सोय करणे, गावात 33 केवीचा काय प्रॉब्लेम झालाय, नेहमी लाईट कसं काय चालली बाबा, गाव अंधारात कसं काय झोपायले. हा तात्पर्य लाईट वरतूनच गेली सरपंच काही करणार नाही, नाही तर तू म्हणशील सरपंचाची जबाबदारी आहे, मग लाईट गेली सरपंचाला फोन लावशील तर सरपंच काय तुझ्या घरापाशी टेंबा घेऊन उभं राहील का, हे बी तुला कळायला पाहिजे. हा म्हणजे बळजबरी बिनाकामी सरपंचाची तू हा मजा घेऊ नये हो. हा नाही तर तू डेंजर आहे. तू इच्छा काय असेल की सरपंचाचा कार्यक्रम, सरपंचाचं काम काय, पिण्याच्या पाण्यावर लक्ष देणे, बाजूला आड असेल, विहीर असेल, जातीय सलोखा राहून कसं गावातल्या लोकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करता येईल, पाण्याची टाकी स्वच्छ कशी ठेवता येईल, गावाकडे एखाद्या रोगराईचं प्रकरण आलं असेल तर त्या रोगराईचं नियंत्रण करण्यासाठी जी आरोग्य समिती असते जिल्हा परिषदेकडे, तिच्याकडून कशा पद्धतीनं गोळ्या औषधं मागवायचे, ती गोष्ट गावात कशी राबवायची, शासनाच्या योजना गावातल्या लोकांना कशा पटवून द्यायच्या, गावामध्ये रोडची व्यवस्था, सांडपाण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरोग्याची काळजी, गावातल्या शाळेची काळजी, गावामध्ये धार्मिक सलोखा, हे सर्व कामं सरपंचाचे आहेत आणि तो सरपंच गावाचा प्रमुख आहे. म्हणून सरपंचाचं काम काय, त्याच्याकडून गाव टिकलं पाहिजे, त्याच्याकडून काय झालं पाहिजे, गावातल्या लोकांची काळजी घेता आली पाहिजे, त्यानं गावातल्या लोकांचे म्हणणे ऐकले पाहिजे. त्याच्यानंतर केवळ पैसा कमवण्याच्या उद्देशाने तरुण पिढीला विनंती करतो की तुम्ही सरपंच होण्याच्या भानगडीत पडू नका. तुमच्या मनात इच्छा आहे की गावाला आगवेगळ्या पातळीवर न्यायचं आहे, मग जसं पोपटराव पवार आहेत, भास्करराव पेरे पाटील आहेत है ना, काही असे आदर्श सरपंच आहेत ज्याने भरपूर काही चांगलं करण्याचं काम केलंय, ते काम आपल्याला करता येईल. आणि ते काम केल्याच्या नंतर म्हणजे ज्या ग्रामपंचायतीच्या मध्ये सरपंचाची जी आपण कामं पाहिलोत त्यामध्ये भरपूर असे कामं आहेत. माहिती केंद्र स्थापन करणे आहे, साक्षरता मोहीम राबवणे, स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे, असे अनेक कामं सरपंचाच्या वतीनं, सरपंच जर शिकलेला असेल, त्याला जनसेवेची तळमळ असेल तर नक्कीच गावाचा विकास होतो. जर आपण आपल्या गावात शाळा जरी सुधारली तर आज आपण धार्मिक मोठमोठाले कार्यक्रम लोकवर्गणीतून मोठे करतो, त्याच लोकवर्गणीतून सरकारचं जर आपल्याकडे थोडंफार दुर्लक्ष असेल तर आपलं काम आहे लोकवर्गणीतून ग्रामपंचायतीच्या अंतर्गत जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत त्या शाळा मोठ्या कराव्या है ना, त्यांचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते बदलावं, तिथं भौतिक सुविधा आणाव्या आणि गावाच्या शाळेचा विकास झाला तर गोरगरिबाचे लेकरं चांगले शिकतील आणि त्या ज्ञानमंदिरातून कुठला तरी कलेक्टर होईल, डेप्टी कलेक्टर होईल आणि तो सामान्य जनतेला आगळा वेगळा न्याय देईल. त्यासाठी शाळा तरी स्वच्छ करणं काळाची गरज आहे. ते काम सरपंचाकडून व्हावं. सरपंचाला शासनाकडून 75% आगळं अनुदान दिलं जाते आणि हा पगार असतो, त्याच्यात 100 रुपये सरपंच जिल्हा परिषदेकडून किंवा राज्य शासनाकडून मंजूर करून आणतो. त्याच्यात मंजूर करणारा भिकारचोट 10% घेतो, त्याला काम दिले तो 10% खातो, सरपंच 30% खातो आणि 100रातले 30 रुपये तुमच्या गावात येऊन पडतात. त्याच्यात पुन्हा एखादा मुजोर सदस्य असेल ते म्हणते मला 5 दे, त्याच्यातले दोघं तिघं म्हणतात मला 5 दे आणि असं करत करत आपल्या गावावर फक्त किळे 1 रुपया पडते. 100 रुपयातला 1 रुपया आपल्या गावावर पडतो. आपण म्हणतो इकास 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 कुठं गेला, तर आजकाल लोक लेकराचं नाव पण इकास ठेवीनं. तर सरपंचाला तळमळ असावी, त्याला जनसेवा करण्याची आहे ना प्रेरणा असावी, त्यानंच या भानगडीत पडायचं. पैसे कमवण्याचं साधन राजकारण नाही, एवढी गोष्ट लक्षात ठेवा.
येणाऱ्या 4 महिन्यात ग्रामपंचायतीच्या निवडणूक आहेत, चांगले वागा, 90 बिंटी हाणू नका, गावात चांगलं पोझिशन निर्माण करा. गावातल्या लोकांना विनंती आहे, 70च्या पुढे गेलाय त्या डंगऱ्यांची संधी कमी करा. त्याच्यानंतर ठरलेले नेते आणि त्याचे ठरलेले 4-5 बोके हे टाळा. नवीन लोकांना संधी द्या, त्यांना एकदा तिथं बसून पहा. 4-5 वर्ष त्यांना नाही काम केलं त्याच्याही मागून लात मारा, दुसऱ्याला संधी द्या. पण ज्यानं लय दिवस पदावर पदं घेतलेत, अख्खं गाव खाल्ले, त्याला जर असं डावला, नवीन युवकांना संधी देऊन गावाचा विकास करा. धन्यवाद.